चांगलं मुख्यालय हे परिवहन विभागाला मिळतंय ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे। मगाशी भीमनवारांनी परिवहन विभागाने काय काय केलं या संदर्भातली माहिती दिली। सगळ्यात महत्त्वाचा निर्णय परिवहन विभागाचा जर कुठला असेल तर माननीय शिंदे साहेबांकडे ज्यावेळेस परिवहन विभाग होता त्यावेळी या परिवहन विभागांच्या ज्या बदल्या आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय शिंदे साहेबांनी घेतला आणि जी एक मोठी बदनामी या विभागाची त्यापूर्वी होत होती आणि काय काय चालायचं हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे। माझ्यापेक्षा जास्त अनुभवी लोक या ठिकाणी यही आता व्हॉट्सअप सोबत आम्ही इंटिग्रेट करणार आहोत आणि व्हॉट्सअप वरनं या सेवा लोकांना प्राप्त होतील अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण करणार आहोत। यासोबत या ठिकाणी ऍक्सिडेंट कमी करण्याकरता जी काही उपाययोजना केलेल्या आहेत त्याही अत्यंत चांगल्या आहेत। विशेषतः मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 29% आणि समृद्धीवर जवळपास 35% हे जे काही ऍक्सिडेंट कमी झालेले आहेत ही खरोखर अतिशय समाधानाची बाब आहे। आणि मला असं वाटतं की आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान जे आपण वापरतो आहोत त्या तंत्रज्ञानामुळे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला जे काही ड्रायव्हर्स फॉल्ट आहेत जे काही उल्लंघन आहेत हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कॅप्चर करून आणि त्यांना दंडित करण्याची एक चांगली आपल्याला त्या ठिकाणी सिस्टीम उभी करता आली आहे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यातनं म्हणजे आपल्याला महसूल मिळतो ही तर वेगळी गोष्ट आहे पण महसुलापेक्षाही अशा प्रकारच्या यंत्रणांमुळे आज आपल्याला बघायला मिळत आहे की मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आपण ही संपूर्ण यंत्रणा उभी केल्यानंतर त्या ठिकाणी हे जे काही ऍक्सिडेंट कमी झाले त्यात एक महत्त्वाचा वाटा या सिस्टीमचा देखील आहे। कारण आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे की आपण काहीही नियम मोडला तर इमिजिएट कॅमेरा कॅप्चर करतोय आणि कॅप्चर करून थेट आपल्याला जो काही दंड आहे तो आपल्या घरीच पाठवतोय। त्यामुळे आता पोलीसवाला आहे की नाही आहे तो पाहतोय की नाही आहे अशा प्रकारची कुठली व्यवस्थाच नाही तर थेट या ठिकाणी दंड होत असल्यामुळे एक दोन वेळा दंड भरल्यानंतर लोकांच्या लक्षात येतं की आता या रस्त्यावर ऑटोमेटेड सिस्टीम सगळी असल्यामुळे आपण कुठलेही उल्लंघन करू नये। आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारच्या ज्या काही सिस्टीम्स आहेत या सिस्टीम्समुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा फायदा होतोय। याच सोबत एक फार चांगला मुद्दा हा आपल्या मंत्री महोदयांनी या ठिकाणी मांडला तो म्हणजे पार्किंगच्या संदर्भात। आणि मला असं वाटतं की आपल्याला किमान आता या ज्या 3 महानगरपालिका आहेत मुंबई असेल ठाणे असेल आणि पुणे असेल या 3 महानगरपालिकांमध्ये पहिल्यांदा महानगरपालिकांना सांगून इथल्या सगळ्या पार्किंग स्पेसेसचं मॅपिंग करणं आणि त्या सगळ्या पार्किंग स्पेसेस या एका सिंगल ॲपवर आणणं या 2 गोष्टी आपण केल्या पाहिजेत। आणि त्या करून मग आपण पार्किंगचं एन्फोर्समेंट जर या ठिकाणी केलं आणि एवढंच नाही आज मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पब्लिक पार्किंग स्पेसेस आपण तयार केल्या आहेत त्यातल्या काही अनयूज देखील आहेत। त्यामुळे भविष्यात आपल्याला जे करायचं आहे की तुमच्याकडे जर त्या ठिकाणी गाडी घ्यायची असेल आणि पार्किंग नसेल तर तुम्हाला गाडी घेता येणार नाही। यापेक्षा तुम्हाला गाडी घ्यायची असेल आणि पार्किंग नसेल तर आमच्या ॲपवरनं तुम्ही पार्किंग भाड्याने घ्या आणि त्याच्यानंतर तुमची गाडी घ्या अशा प्रकारची व्यवस्था देखील आपल्याला उपलब्ध करून देता येईल। ज्यामुळे हे जे काही रस्त्यावरचे पार्किंग त्याच्यामुळे ट्रॅफिक स्लो होणं त्याच्यामुळे होणारे ऍक्सिडेंट या सगळ्या गोष्टी आपल्याला निश्चितपणे टाळता येतील। तर मला असं वाटतं की एक चांगली संकल्पना आहे। या संकल्पनेला येत्या काळामध्ये आपण राबवू आणि जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की सरकार पूर्णपणे ही संकल्पना राबवण्याकरता आपल्या पाठीशी उभी राहील। आपण आता जे काही बाकी इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत ते हळूहळू ट्रान्सपरन्सीकडे चाललेले आहेत। मग त्या ठिकाणी लायसन्स करता ऑटोमॅटिक टेस्टिंग सेंटर्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींना त्या ठिकाणी आपण ज्या काही व्यवस्था उभ्या करतो तरी चांगली ट्रान्सपरन्सी उभी होते। स्क्रॅपिंग सेंटर्स आपले तयार झालेले आहेत। त्यामुळे खरं तर पहिल्यांदा म्हणजे आम्ही लोकांना सांगण्यापेक्षा सरकारने पहिल्यांदा निर्णय घेतला आणि 18,000 सरकारची वाहनं आम्ही स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं स्क्रॅपिंग आता सुरू झालेलं आहे। ही वाहनं ऑफ रोड झाल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी होतं कारण एका चांगल्या वाहनापेक्षा ही जुनी वाहनं 8 ते 10 पट जास्त त्या ठिकाणी प्रदूषण करतात आणि म्हणून प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीनं ही स्क्रॅपिंगची सिस्टीम अतिशय चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे।
100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्या विभागाला आम्ही दिलेली आहे. केंद्र सरकारने वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे की जीएसटी आल्यानंतर राज्यांमध्ये कुठलेही बॅरियर्स असू नये आणि म्हणून जवळपास 18 राज्यांनी त्यांचे सगळे चेकपोस्ट पूर्णपणे बंद केलेले आहेत. त्यामुळे मंत्री महोदय, राज्यमंत्री महोदय, सेठी साहेब आणि भीमनवरजी, तुम्हाला मी टार्गेट देतोय की तुम्ही 15 एप्रिल पर्यंत हे नाके बंद करण्याच्या संदर्भातले जे काही तुमचे प्रस्ताव आहेत ते तयार करावे. आणि मला कल्पना आहे की आपल्या इकडे काही बीओटीवर पण आपण केलेला आहे, पण त्यांचे जो काही कंपेन्सेटरी भाग असेल तो आपण केला पाहिजे. कारण जोपर्यंत सीमलेस ट्रॅफिक ऑफ गुड्स हा तयार होणार नाही तोपर्यंत ईज ऑफ डुईंग बिझनेसही होणार नाही आणि तोपर्यंत आपल्याला जी काही एक चांगली सप्लाय चेन तयार करायची आहे, आपल्याला उद्योग वाढवायचे आहेत, या कुठल्याही गोष्टी होणार नाही. त्यामुळे आपण ही जी काही टाइमलाईन मी देतोय त्या टाइमलाईन मध्येच हे करण्याचा प्रयत्न कृपया करावा, अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. मला अतिशय आनंद आहे की प्रताप सरनाईक यांनी या विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर चांगल्या वेगानं निर्णय घेणं सुरू केलेलं आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की आमचे रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं महामंडळ कार्यान्वित करून आज त्यांना 10,000 रुपये सन्मान निधी देखील देण्यात आला. ही आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे अशाच प्रकारे परिवहन विभाग मंत्री आहेत, आपल्या राज्यमंत्र्यांनाही खूप मोठा अनुभव आहे. त्यामुळे दोघेही मिळून निश्चित चांगल्या प्रकारे या विभागाचा कायापालट करतील आणि त्याकरता शिंदे साहेब, मी आणि अजितदादा त्यांच्या पाठीशी उभं राहू, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विभागाच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या या हृदय शुभेच्छांबद्दल विभागातर्फे मनपूर्वक आभार मानतो आणि या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी भरत कळसकर साहेब यांना मी विनंती करतो. देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, आमचे मंत्री महोदय प्रतापजी सरनाईक साहेब, राज्यमंत्री महोदय मिसाल मॅडम आणि मंचावरील सर्व मान्यवर, हे सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर राष्ट्रगीताच्या कार्यक्रमाची सांगता होईल. सर्व रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास आता सुरुवात झाली. वाहतूक नियम मोडणाऱ्यांना आता दंड बसतोय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. महामार्गावर अपघातांचं प्रमाण कमी झालेलं आहे. रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने आता बराच फायदा होतोय असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.